दोन्ही टीमच्या ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्वीकार करतो। त्यामध्ये आमचा वागेश्वर 40+ हरिग्राम यांच्याकडून टीमला शुभेच्छा येतात। दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छांचा वर्षा होता। आम्ही सगळ्यांचा स्वीकार करतो। एक चांगली लढत बघायला मिळेल कारण दोन्ही संघ आणि त्यामधील नातं हे फार मैत्रीपूर्वक आहे। चांगली लढाई देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये। 5 ओव्हरचा आहे। 2 रिव्ह्यू तुमच्यासाठी आहेत। एक रिव्ह्यू जो वाईट साठी स्पेशल आहे आणि दुसरा नो बॉल बीमर साठी। ऑन फील्ड डिसिजन जेव्हा कॅमेरा एका गोष्टीमध्ये कैद झाला नाही, बॉल कॅप्चर झाला नाही, तर ऑन फील्ड डिसिजन पंचांचा तुम्हाला मान्य करावा लागेल आणि त्याचा स्वीकार तुम्हाला करावाच लागेल, हे लक्षात घ्या। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया मंगेश पाटील यांना। तर थँक्यू सो मच वैभव सर। तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो। दमदार स्पर्धा पाहायला मिळतं आणि मॅच क्रमांक 3 जिथे एका साईडला साई रक्षा कंस्ट्रक्शन गावदेव कोपरोली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना शिरछा 11 वागेश्वर हरिग्राम अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील आणि रोहित पाटील। गेम ऑन। पहिलाच बॉल निर्धाव फेकला गोलंदाज प्रसाद पाटीलला। स्ट्राइक वरती फलंदाज नितीन पाटील, नॉन स्ट्राइक वरती रोशन पाटील। ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। सेकंड बॉलला पहिला पॉवर प्लेचा षटक प्रसाद पाटील। सेकंड बॉल लो फुल टॉस, आताला ब्रश घेऊन चेंडू निघून चालला स्ट्रेट डाइव। क्षेत्ररक्षण वेगाने आला तोपर्यंत तेवढी चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जोपर्यंत चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत तब्बलला प्राधान्य दिला। संघाचा ना वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना फलंदाज नितीन पाटील 2 धावेना। पहिला पॉवर प्लेचा षटक या तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना सध्या प्रसाद पाटील जो मुख्य ट्रम्प कार्ड वागेश्वर हरिग्राम टीमचा तेवढीच चांगली गोलंदाजी। 5 षटकांची मॅच आहे। टॉस जिंकला आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला मॅच मध्ये वागेश्वर हरिग्राम टीमला आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये प्रसाद पाटील समोर तेवढा थाकड खेळाडू नितीन पाटील इन ॲक्शन मध्ये दिशा देण्याचा प्रयत्न सुरू झाला। बॅकपास कवलेला क्षेत्ररक्षक दोन्ही खेळाडू एक हँड वरती आणि इथे मात्र घडलं काय, जिथे पहिला विकेट रन आउटचा शिकार झाला। नितीन पाटील हा पहिला धक्का पाटिंग करत असताना साई रक्षा कंस्ट्रक्शन गावदेवी कोपरो टीमला। पहिला रनआउट झाला ते चेक करायचे। नितीन थांबा थोडा। यस रनआउटचा शिकार नितीन पाटील हा पहिला धक्का कोपरो टीमला। चुकीचा कॉल झाला, यस न व्यवस्थित झालं नाही त्याच्या कारणास्तव विकेट गमावा लागला कोपरो टीमला। फलंदाज नितीन पाटील मैदानातून बाहेर। पहिला षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या देत असताना प्रसाद पाटील जो मुख्य ट्रम्प कार्ड आणि ज्यानं वार केला सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी कोपरो टीमवरती फलंदाज नितीन पाटील रनआउटचा शिकार झाला। संघाची धावसंख्या पाहिली 2 या आकड्यावरती। चला आउट स्ट्राइकला समोर, त्याच्यामुळे नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक असेल याच्याकडे लक्ष द्या। रोहित पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। कोपरो संघ म्हटलं तर घरच्या मैदानावरती आपण आमदार स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये अगदी दमदार खेळ राहिला आणि 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक याच कोपरो टीमने जिंकला। त्याच्यामुळे आत्मविश्वास भरपूर आणि तेवढंच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल। पहिला षटक दमदार फेकतोय वागेश्वर हरिग्राम टीमसाठी प्रसाद पाटील जो मुख्य ट्रम्प कार्ड तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये प्रसाद पाटीलची पाहायला मिळतं। समोर एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला, तो मात्र रोहित पाटील इन ॲक्शन मध्ये। लाईन पाहावी लागेल। यस ऑफस्टमच्या बाहेर पंचांनी लगेच दंडित घोषित केला। 80चा वाईट अवांतर 1 धाव ऍड केली जाईल। एका धावेनं संघ पुढे सरसावलाय। संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती।
चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना गोलंदाज प्रसाद पाटील ऑफसाईडला खेळलाय. फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. थोडासा शांत खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. संयम बाळगला मॅच मध्ये गावदेवी कोपरो टीमला कारण की नितीन पाटीलची विकेट गेली आणि त्याच्यानंतर थोडासा सिंगल डबलला प्राधान्य देत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 4 या आकड्यावरती. स्ट्राईक वरती रोशन पाटील पुलटास बॉल पाठची इनर एज शॉट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि धाव घेण्यासाठी संधी निर्माण करून दिली नाही. इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. पहिला षटक फेकतो आणि तेवढीच चांगली गोलंदाजी अचूक टप्पाना भेदक मारा केल्या गोलंदाज प्रसाद पाटीलला जिथे शांत ठेवल्या. बॅटिंग करत असताना कोपरो टीमला मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. अचूक टप्पानं नियंत्रित गोलंदाजी मॅच मध्ये. हा प्रॅकर फुल केलाय फुल अँड सक्सेसफुल. वॅकवास कवलेच्या टोक्यावर ना फेकून दिलाय. स्टँड अँड डिलेव्हर स्टँड अँड डिस्पॅच टोकलाय षटकार. प्रेक्षकांना आम्ही तुमची माफी मागू. या स्पर्धेमध्ये नियम आहेत आयोजकांकडून की हॅट्रिकसाठी कोणाचंही बक्षीस नाही. तुम्हाला बक्षीस लावायचं असेल तर 1 साठी लावा किंवा सलग 2 साठी लावा ते ॲक्सेप्ट करू. परंतु हॅट्रिकसाठी कोणाचंच नाही आम्ही बक्षीस अनाउन्समेंट करणार. हे आयोजकांकडून सूचना आहे आणि बक्षीस एकदाच अनाउन्समेंट होईल त्यानंतर बक्षीस देताना अनाउन्समेंट होईल याची दक्षता घ्या. सन्माननीय श्री जगदीश शिर्के साहेबांचं इथे शुभागमन झालंय. सन्माननीय जगदीश यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. साहेबांना मी विनंती करीन आपण आसनाधीश व्हावं. ऋषी घरत हरिग्राम यांच्याकडून सलग 2 बॉल 2 विकेट घेतले तर 1000चं पारितोषिक गोलंदाजांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 10 या आकड्यावरती. नितीन पाटील मैदानातून बाहेर झाल्यानंतर खरं तर पूर्णपणे चांगला खेळ साकारता फलंदाज रोशन पाटील ज्याच्या बॅटमधून आपण 1 षटकार पाहिला आणि संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. सेकंड षटक घ्या दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला खरं तर श्रीशा 11 वागेश्वर हरिग्राम टीमला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. अनु भोईर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज पहिला रोहित पाटील आणि रोशन पाटील ही बंधू सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता बॅटिंग करत असताना कोपरो टीमसाठी. पहिला ओव्हरमध्ये 10 आल्या. सेकंड षटक पहिलाच बॉल अनु भोईर समोर रोहित पाटील. रिदम थोडंसं चुकला. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असा तेव्हा तुमचा रिदम तुमचं फुटवर्क हे महत्त्वाचं असतं आणि पुन्हा एकदा सेट होतील बॉलिंग ट्रॅकवरती. अनु भोईर दुसरा पॉवर प्लेचा हा षटक फेकण्यासाठी त्याचा वापर केला हरिग्राम टीमनं. पहिला षटक दमदार राहिला. अंतिम बॉलवरती षटकार जिथे त्या फटक्यानं दिलासा दिला गावदेवी कोपरो टीमला. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला खेळला. अलाउन द कार्पेट टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला मात्र एकच धावेनं समाधान मानला. एका धावेनं संघ पुढे सरसावला. हलवापणे प्रवास सूर्य सध्या बॅटिंग करत असताना नक्कीच कोपरो टीमचा आणि एका धावेनं संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. साई रक्षा कंस्ट्रक्शन या नावानं सध्या गावदेवी कोपरो संघ खेळतो आणि मागील आपण पाहिलं मागील घरच्या मैदानावरती तेवढाच चांगला खेळ रोशन पाटील आणि रोहित पाटील या दोन्ही बंधूचा पाहिला आणि त्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मान नक्कीच कोपरो टीमनं मिळवला. सेकंड बॉल गोलंदाज अनु भोईर पुन्हा एकदा तयार. समोर रोशन प्रहार केला. फटका चांगला. एक टप्पा पाऊस ओव्हर द रोप हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये रोशन पाटील त्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार पाहिला आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 15 या आकड्यावरती. सेकंड पॉवर प्लेचा षटक त्याच्यामुळे प्रहार करायचा आणि त्याच ईर्ष्यानं सध्या फलंदाजी करत असताना रोशन पाटील जो इन्फॉर्म खेळाडू आणि तेवढीच चांगली फलंदाजी. हा प्रॅकर होता. पाठच्या रडारमध्ये बॉल आलं नाही. सरळ एस्ट्रिक्स हातामध्ये बिसावलाय आणि यस इथे डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतं.
धावसंख्या स्थिर असेल 15 धावा धावपुस्तकावरती 5 षटकांची मॅच आहे. खेळपट्टीनं खरं तर फलंदाजासाठी अगदी पोषक राहिल्या, त्याच्यामुळे या मॅचमध्ये चांगला टार्गेट सेट करावा लागेल आणि त्याच्यामुळे रोशन पाटीलला जबाबदार खेळ साकारावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज अनु भोईर पुन्हा एकदा तयार. टायपिंग क्रिकेट झालं, ऑफ साईडला केलेला आहे. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी धाडस मानस होत नाही, फक्त एकच धाबेनं समाधान मानलं आणि एका धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या फलकावरती आल्या तब्बल 16 धाबा धाव पुस्तकावरती. प्रवीणदादा म्हात्रे बुर्दुल या स्पर्धेमध्ये त्यांची देखील भरपूर मेहनत आपण पाहतोय, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया, हार्दिक स्वागत करूया. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अनु भोईर चांगली गोलंदाजी, प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली आहे, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी मॅचमध्ये करता वागेश्वर हरिग्राम. दोन्ही गोलंदाजांना चांगले योगदान दिला आणि सध्या धावफलकावरती धाबा पाहिल्या संघ 16 या आकड्यावरती. चेंडू फेकल्या 5 चाच्यामध्ये धावा खर्च केला अनु भोईरनं. 6 या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅचमध्ये सिद्ध करत असताना शेवटचा अंतिम बॉल समोर रोहित पाटील. प्रहार केला ऑफसाईडला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये पकडला, झेल संपलाय. फलंदाज रोहित पाटीलचा केला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना साई रक्षा कंस्ट्रक्शन गावदेवी कोऑपरेटिव्ह टीमला फलंदाज रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ 16 या आकड्यावरती थोडासा अडचणीखाली आलाय, कारण की चांगलं स्टार्ट मिळालं नाही. रोशन पाटील चांगला खेळ साकारतो, मात्र त्याला कोणता फलंदाज साथ देत नाही. त्याच्याकडनं 12 मध्ये अवघ्या 16 धाबा बनल्या. सध्या बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये गावदेवी कोऑपरेटिव्ह टीमला मॅच 5 षटकांच्या शेवटपर्यंत चांगला खेळ करावा लागेल. रोशन पाटील ज्याच्यावरती आता भरपूर काही अपेक्षा धरून बसला, तो मात्र कोऑपरेटिव्ह संघानं त्या अपेक्षावरती भरणं द्यावं लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं तर रोशन पाटीलला शेवटपर्यंत चांगला खेळ साकारावा लागेल. सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज पाहायला मिळेल प्रसाद पाटील, ज्यानं पहिला षटक दमदार फेकला, चांगली सुरुवात करून दिली ते मात्र वागेश्वर हरिग्राम टीमला. आणि त्याचा वापर पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरसाठी सेकंड स्पेल दिलाय गोलंदाज प्रसाद पाटीलला. चला स्पीडअप देखील लावा, थोडंसं बदलाव आहे. बोर्ले आणि खानाव यांच्यामध्ये लढत होईल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता, व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलं नाही. शॉट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत उचलती फेकती सिंगलला प्राधान्य हे करणं गरजेचं आहे, कारण की 2 विकेट गमावल्यात मॅचमध्ये पार्टनरशिप झाली नाही. लो स्कोर सध्या फलकावरती सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील तेवढंच गरजेचं राहील मॅचमध्ये कोऑपरेटिव्ह टीमसाठी. रोशन पाटील ज्याला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल, इन्फॉर्म खेळाडू आणि सध्या आपण पाहिलं तर घरच्या मैदानावरती दमदार बॅटिंग केली आणि त्याच खेळीची पुनरावृत्ती या मैदानावरती नक्कीच करावी लागेल. लो फुल टॉस लाऊड अपील झाली आणि इथे मात्र सिंगलला प्राधान्य, एका दाबेला प्राधान्य देत असताना अलवापणे सध्या प्रवास करतो कोऑपरेटिव्ह संघ. एका दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. रोशन पाटील 6 बॉलमध्ये वैयक्तिक 12 केलाय, मात्र त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा सध्या कोऑपरेटिव्ह टीमच्या असेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर शेवटपर्यंत स्थळ ठोकावं लागेल रोशन पाटीलला. गोलंदाज प्रसाद पाटील तेवढीच चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हा प्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे इम्पॉर्टंट विकेट. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना साई रक्षा कंस्ट्रक्शन गावदेवी कोऑपरेटिव्ह टीमला फलंदाज रोशन पाटील मैदानातून. हरिग्राम गावचा सचुभाई म्हात्रे यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत. आणि त्याचसोबत आता फलंदाजीसाठी जो मैदानामध्ये उतरलाय कुलदीप पाडवी निकनेम पप्पू, आज त्याचा देखील वाढदिवस आहे. दोघांनाही वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा
आमचे सन्माननीय विजय शेठ ठाकूर आणि संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकुर्लीकडून त्यांना आम्ही भरपूर शुभेच्छा देतो. धन्यवाद. येस, बड्डे बॉय सध्या मैदानाच्या आतमध्ये, पप्पू मैदानाच्या आतमध्ये इन झाला. चांगला खेळ साकारावा लागेल, संघावरती प्रेशर निर्माण केला, चांगली गोलंदाजी साकारत्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रसाद पाटील हा दुसरा स्पेलला आणि चंद्रकांतचे आपण पाहिलं तर दुसऱ्या स्पेलमध्ये देखील दमदार गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि त्याच्यानंतर या 3 बॉलमध्ये 2 धावा खर्च करीत असताना एक धक्का, महत्त्वाची विकेट रोशन पाटीलला मैदानातून बाहेर काढला. समोर पप्पू पाडवी प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय सुरू झाला, बॅटची टॉफेच होती, एस्ट्रेक्शन फंबलिंग झालं जिथे जीवनदान पप्पू पाडवीला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 18 या आकड्यावरती. मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. कोपरी टीमला सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतील ना तेव्हा तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. धावफलक हलत ठेवा. ती रणनीती, ती स्ट्रॅटजी मॅच मध्ये आखावी लागेल. ते मात्र कोपरी टीमला. समोर पप्पू पाडवी हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज या प्रसाद. वेगवान पास, समोर इन डिलिव्हरी, फलंदाजाला शांत पूर्णपणे जखडून ठेवला. बॅटिंग करत असताना कोपरी टीमला वारंवार डॉट चेंडू येतात. हे डोकीदुखी राहिल्या मॅच मध्ये. सध्या बॅटिंग करत असताना कोपरी टीम साठी फलक स्थिर, धाब्यावरती ब्रेक दिला. गोलंदाज प्रसाद पाटीलनं चांगली गोलंदाजी, सेकंड स्पेल देखील दमदार फेकता. तो मात्र वागेश्वर हरिग्राम टीम साठी चेंडू फेकला, 5 धाबा खर्च केला, अवघ्या 2 ज्याच्यामध्ये 1 विकेट. चांगली गोलंदाजी. पुन्हा प्रहार, लाईन लेथ चांगली, अंतिम बॉल देखील डॉट फेकला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडूंच्या अखेरीस संघ 18 या आकड्यावरती 3 विकेट गमावत बॅटिंग करत असताना कावदेवी कोपरी टीमना. चला, मी विनंती करेन बोर्लेचे कॅप्टन आणि त्यासोबत खानाव संघाचे कॅप्टन तुम्हाला तयार राहायचंय. यानंतरची लढत तुमची आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही कॅप्टन, बोर्ले संघाचे काही प्लेयर इथे त्यांनी रिपोर्टिंग केले. खानाव संघाचे कॅप्टनला मी विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. जी लढाई होती सुपर 6 मध्ये पोहोचलेले श्रीमलंग स्पोर्ट्स वामनजे 40+ आणि कैलासवासी श्याम स्पोर्ट्स रोडपाली 40+, हे 2 संघ जे सुपर 6 मध्ये पोहोचले 40+ मधून, त्यांची लढाई हा सामना झाल्यानंतर त्याच्यानंतर होईल. म्हणजे खानाव आणि बोर्ले जो सामना होईल त्याच्यानंतर त्यांची लढाई आहे हे लक्षात घ्या. स्पोर्ट्स फार सुंदर रीतीने पुढे पुढे चाललेला वारसा जपला खरं तर. आणि या दोस्ती स्पोर्ट्सला कधीही आज येऊन दिली नाही असे आपण बघू शकता. ज्यांचं थोड्या वेळ अगोदर आगमन झालं ते संजय मालिक केवाले आणि आता ज्ञानेश्वर उसाटकर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही इथे करू. व्यासपीठावर आपण बघतो सन्माननीय जगदीश शिर्के साहेबांना, ते देखील आनंद घेत आहेत. प्रवीण शेठ म्हात्रे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. आमच्यासोबत सँडी पालकर आहेत, सागरबाई मांडवकर आहेत, साई रक्षाचे अगदी ओनर आणि साई रक्षा ट्रान्सपोर्टचे MD सन्माननीय संतोष पाटील साहेब आमच्यासोबत आहेत. आमची मान्यवर मंडळी, आम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. 3 ओव्हर संपलेत आणि जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया मंगेश पाटील शिरोळे यांचा आवाज. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 18. इथे थोडासा धावेला वेग द्यावा लागेल कारण की एक चांगला टार्गेट सेट करायचा तर तुम्हाला आता आक्रमण हा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. 18 मध्ये 18 बोलत येणाऱ्या 12 बॉलमध्ये किमान 30-35 धावा नक्कीच जोडावे लागतील. तो प्रयत्न करत असताना तेवढीच चांगली गोलंदाजी, लाऊड अपील झाली, इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर सर्व काही पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय. यस, डॉट बॉल आलाय. 3रा हा ट्रम्प 4था षटक फेकण्यासाठी गोलंदाज सोपान मात्रे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. तर शुभ आगमन होत असताना या ठिकाणी प्रभाकर पालकर केवाले, सन्माननीय अर्जुन भोपी हरिग्राम, त्यासोबत संदीप म्हात्रे हरिग्राम यांचं हार्दिक स्वागत. हो, बॅकवर्ड कव्हरला चुकी केली
मिळतील 4 चौकाराला फलंदाज अविनाशच्या बॅटमधून हा चौकार संघाची धावसंख्या पहिली 22 धावा पण या फटक्यांची गरज मॅच मध्ये कोपरो टीमला प्रहार केलाय चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चेल मात्र जमिनीला दान झाले जिथे जीवनदान दिला दुसरे गाव धाव घेण्यासाठी प्रयत्न डायरेक्टचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र लाऊड अफेल देखील यस टेक्निकलच्या माध्यमातून पाहिलं जाईल की फलंदाज सेफ ऑफिस क्रीज वरती पोहोचलात की नाही त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल 24 लाईव्ह नक्कीच मंगेश परंतु पंचांचा सॉफ्ट सिग्नल महत्वाचा आहे पंच नॉट आउट आहे सॉफ्ट सिग्नल तो महत्व कारण कधी कधी कॅमेरा अँगल दुसऱ्याकडे असतो होतो त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत मी प्रेक्षक मायबापांना विनंती करीन रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत लक्षात घ्या ज्या एंडला आता जिथे झेल सुटला तिथे जे प्रेक्षक बसलेत रेलिंगच्या आतमध्ये लगेच उठा प्लीज सगळ्यांनी उठायचं बाहेर जायचं आहे विनंती आमची तुम्हाला यस फलंदाज बाद हा धक्का लागलाय खरेदीर चौथा बॅटिंग करत असताना कोपरो टीमला चला धावा किती असतील अंपायर्स सत्यम काकडे सर धावा किती या बॉलवरती एकच का यस एक धाव आली आणि चौथा धक्का फलंदाज मैदानातून बाहेर होतोय तो मात्र अविनाश हा फलंदाज मैदानातून बाहेर संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 23 या आकड्यावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ सोपान मात्र हा गोलंदाज पाहतोय मागील बॉलवरती चौकार त्याच्यानंतर रनआउटचा शिकार फलंदाज 5 झाला धक्का चौथा लागला संघावरती प्रेशर बॅकफुटवरती बॅटिंग करत असताना सध्या कोपरोली संघ कारण की धावा येत नाही वारंवार विकेट गमवल्यात आणि त्याच्या कारणास्तव पूर्णपणे प्रेशर बॅटिंग करत असताना कोपरोली संघावरती आला पुन्हा एकदा गोलंदाज सोपान मात्रे समोर फलंदाज पाहिलं कोलबट अप्पाचा बॉल होता स्ट्रेट डाव केलाय अलाव द कार्पेटा फटका क्षेत्रशी वेगाने आल्यात दुसरे धाव घेण्यासाठी धाडस मानस केलं एकच धावेनं समाधान मानलं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संघ 1 ने पुढे सरसावलाय संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती आमचे संदेशबाई पाटील यांचे ते शुभागमन झाले त्याच्यानंतर रवी पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालं आपलं देखील हार्दिक स्वागत आहे सिंगल न स्ट्राईक रोटेड आणि स्ट्राईक वरती फलंदाज पप्पू पाडवी हा फलंदाज एक धाकड खेळाडू आणि त्याला चांगला खेळ साकारावा लागेल तेवढाच वेगानं पाठ फिरले होते मात्र पाठ आणि चेंडूचा संपर्क होत नाही या वारंवार टॉट चेंडू खेळतो पप्पू पाडवी तब्बल हा चौथा बॉल निर्धाव केला धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 24 या आकड्यावरती एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव हवी चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला तो मात्र 26 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना साई रक्षा कोपरोली संघ षटक क्रमांक 14 देखील समाप्त झालं 4 षटकांच्या अखेरीस 4 विकेट गमावल्यात आणि लो स्कोर सध्या फलकावरती पाहायला मिळेल संघ 26 या आकड्यावरती षटकांचा 24 चेंडूंचा खेळ समाप्त झाला अवघ्या फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळते 26 चारही गोलंदाजांना तिन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी साकारली ज्याच्यामध्ये खरं तर 2 स्पेल प्रसाद पाटीलचे आपण पाहिल्या शुभागमन होताना आपण बघू शकता 24 लाईव्ह इव्हेंट्स आज 3,15,000 सबस्क्रायबर ज्यांचे कंप्लीट झाले ते संदेश पाटील बोरले 24 लाईव्ह इव्हेंटचे CEO
यांचे ते आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे पॅकर देखील इथे आलेत, त्यांचं देखील आम्ही ते सहर्ष हार्दिक स्वागत करतो. तर शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. बालकृष्ण भोपी हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. शेवटचं षटक या स्लॉगरच्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल. थोडासा स्लोवर बॉल, गतीमध्ये परिवर्तन, लाईन खराब या पंचानं दंडित घोषित केलंय. टीस द वाईट, अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावला. संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हा फटका चांगल्या पाठच्या प्रॉपर रडार मध्ये मुख्य मंचाला मानवंदना देत असताना ठोकलाय हा दमदार षटकार फलंदाज मंगेश ठाकूरनं. संदेश पाटील हायवानर प्रफुल्ल पाटील चंबो विवेक पाटील साथीदार टेम्पर लाईव्ह इव्हेंट आली आज होणार रूपाला. षटकार आला फलंदाज मंगेश ठाकूरच्या बॅट मधून. या फटक्यांची गरज हा मॅच मध्ये सध्या कोपरो टीमला न तेच फटके अंतिम षटकामध्ये एक्झिक्यूट करत असताना यस लाईन पाहावे लागेल. ऑप्शनचा भरपूर बॉल दूर होता आणि पंचांचा इशारा की वाईट बॉल अतिरिक्त धाव ऍड केली जाईल आणि अतिरिक्तच्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघ 34-34 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना सध्या कोपरो संघ अजूनही 5 चेंडूवर किमान 2 मोठे फटके जरी आल्या तर एक चांगला टार्गेट सेट करू शकता. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कोपरो संघ एस्टेशच्या पम्पलिंग झालं, धाव घेण्यासाठी संधी दिली नाहीये आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. शेवटचं षटक या बॉलिंग ट्रॅकवरती बालकृष्ण भोपी 3 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी साकारली. या षटकाचा विचार केला तर 2 मध्ये 8 खर्च केला. बालकृष्ण भोपी अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर तेवढा धाकड खेळाडू मंगेश ठाकूर ज्याच्या पाठमधून एक षटकाला क्षमता प्रोटेक्शन मॅच मध्ये स्वतःला आता सिद्ध करावं लागेल, जिथे संघ थोडासा ताब्यासाठी संघर्ष करता. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठची एज, धक्का लागला. 5वा बॅटिंग करत असताना साई रक्षा गावदेवी कोपरो टीमला फलंदाज मंगेश ठाकूर बाक टू द पवेलियन. कप दिला चांगला करतो गोलंदाज बालकृष्ण भोपीनं. पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर षटका, त्याच्यानंतर वाईट. टोटल 1 बॉल मध्ये 8 खर्च केला आणि त्याच्यानंतर मागील 2 बॉल चांगल्या लेंथ लाईन वरती डिलिव्हर केल्या आणि जिथे 2 बॉल निर्धाव, ज्याच्यामध्ये 1 विकेट. मंगेश ठाकूर हा पहिला फलंदाज मैदानातून बाहेर झाला, जिथे 5वा धक्का साई रक्षा 11 गावदेवी कोपरो टीमला. नवीन फलंदाज प्रथमेश पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 34 या आकड्यावरती अजून 3 बॉल आहेत. किमान 1 किंवा 2 मोठे फटके अपेक्षा धरून बसता कोपरो संघ. मात्र अपेक्षावरती कोणता फलंदाज भर देईल. गोलंदाज तयार. ओ प्रहार केला, फटका चांगला, सुपर फटका एक्सेप्ट केला, अनसाइटला तडाखा दिला, मल्टीसा टोकला षटकार. आक्रमण केल्या फलंदाज प्रथमेश पाटीलला 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला तब्बल 40 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉल आहेत. गोलंदाज या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बालकृष्ण भोपी. पुन्हा प्रहार केला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. त्यासाठी प्रयत्न भरपूर चांगला, तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. संघ 42-42. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज पहिला प्रथमेश पाटील, ज्यानं 2 मध्ये 8 धाब्यांचे योगदान दिला. अंतिम क्षणाला चांगली फटकेबाजी मॅच मध्ये कोपरो टीम साठी करतो प्रथमेश पाटील. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल. गोलंदाज बालकृष्ण भोपी या ओव्हर मध्ये थोडीशी धाब्यांची लयलूट करत असताना सध्या कोपरो संघ अंतिम बॉल आहे. गोलंदाज तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, पाठ वेगानं फिरल्या, स्टेशन फंबलिंग झाला, तोपर्यंत संधी सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न
आणि तो फ्री यत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये फसला. अंतिम बॉलवरती आले सिंगल. यस, पाहिलं जाईल. चला पाहिलं जाईल. तिसरे अंपायर आमचे सँडी पार्कर सर केवाले यांच्या माध्यमातून पूर्णपणे पहारे केले जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक चांगली क्वालिटी क्लॅरिटी सातत्यानं आपण 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून पाहिल्या. तर करूया टॉस. आपण कॅप्टन यावर खानाव संघाचे कॅप्टन मी सन्माननीय जगदीश शिर्के यांना साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करायचे. येस, नोट आउट. अंतिम बॉलवरती धाबा येथील 2. रिप्ले आपण बघू शकता. खरं तर गोलंदाजाकडे चेंडू आला, त्याच्यानंतर स्टंपला लावला. मात्र जो साईडचा खेळाडू तो काय करत होता, त्याने हाताने बेस उडवल्या. तो राहुल भोपी होता. चला आपण जगदीश शिर्के साहेबांचा शुभ सन्मान इथे करतोय. या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल आम्ही आपलं मनाच्या अंत्यकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. खानाव संघाचे कॅप्टन टॉस साठी जॉईंट व्हा. लगेच वेळ आता घेऊ नका. सचिन दादा मुंडे टॉस करण्यासाठी कॅप्टन पाठवा. प्रतीक. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना साई रक्षा 11 कोपरोली टीमनं तब्बल धावा जमा केला. त्या मात्र 44 सेकंद सत्रामध्ये लक्ष प्रवास करावा लागेल. श्रीशा 11 वागीश्वर हरिग्राम टीम समोर प्रवास आहे. 30 बॉल आणि लक्ष 45 धावांचा प्रवास सेकंद सत्रामध्ये करावा लागेल. सेकंद सत्र जसा चालू होईल आपण आवाजामध्ये देखील फेरबदल करूया. आवाज तुम्हाला ऐकायला मिळते. आमचे साथी समालोचक सागरजी मांडवकर सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. थँक्यू सो मच. तोपर्यंत ऐकूया DJ सँडी यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. इथे करायचे. हॅलो. सामना 5 ओव्हरचा राहील. 2 तुम्हाला रिव्ह्यू आहेत. एक वाईट साठी आणि एक नो बॉल बिमर साठी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल हे लक्षात घ्या. जर तुम्हाला वाईट वर डाऊट असेल तर तुम्ही रिव्ह्यू करू शकता, परंतु पंचांशी वाद घालायचा नाही. चला टॉस आपण करूया. टेल इज कॉल आणि इट इज अ टेल. टॉस जिंकलाय. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण आसना दिसतं बाबा. आमच्या प्रफुल्ल आमच्या सोबत जोडले गेलेत. प्रफुल्ल टॉस जिंकलाय, निर्णय काय घ्याल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. मागील काही दिवसामध्ये टीमचा परफॉर्मन्स चांगला होते आणि मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळायची आज संधी मिळते. काय इच्छा अपेक्षा घेऊन आलेत आणि कसं वाटलंय संपूर्ण आयोजन? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आज टीम मध्ये काही बदल नाही, आमची सेम टीम असेल. खूप साऱ्या शुभेच्छा प्रफुल्ल. सचिन दादा मुंडे आमच्या सोबत जोडले जातील. चांब 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 DJ SDC. कारण प्रफुल्ल म्हटलं तर त्याचा निक चांबो. आणि जे नेहमी मला असं वाटतं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रफुल्ल हे नाव फार कमी लोकांना माहिती असेल आणि जास्तीत जास्त लोक त्याला चांबो नावाने ओळखतात. यंदा खूप भरपूर फॉर्ममध्ये तो आहे. RPL मध्ये आपण त्याला बघितला विशाल जितेकर यांच्या सोबत खेळताना आणि ती व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली होती. तर जाऊया आपण द्वितीय सत्रामध्ये. ऐक्या आपल्यासोबत जॉईंट होत आहेत सागरदादा मांडवकर यांचा आवाज. तोपर्यंत DJ SDC. सामना सुरू झालाय. दोन्ही संघ जवळचे. दोन्ही संघांचा एकमेकांना खेळ माहिती आहे. एका बाजूला संघ खेळतोय हरिग्राम आणि एका बाजूला संघ जरूर खेळतोय कोपरोली आणि दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. तर नक्कीच रोशन पाटील आमचे समालोचक मित्र बोरलेचे यांचे इथे आगमन झाले आणि रुपेश पाटील 2300 आणि मच्छिंद्र पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात बोरले टीमला.
संदेश पाटील चांबो अँड कंपनी आज खेळेल, त्यांना चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आलेत. 45 करायचे. चला मॅच ऑन करा. वेळेचं बंधन आहे. 7:55 झालेत. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाची दमदार स्पर्धा तुमच्या भेटीला आले. गावदेवी मैदान, वाकडीचं मैदान आपण पाहतोय. 3 बाईक या स्पर्धेमध्ये, 3 बाईक, बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि बेस्ट फिल्डर. आपण या स्पर्धेमध्ये 3 बाईक पाहतो. आणि पहिला चेंडू रोहित पाटील समोर ठेवलाय, लॉफ केलाय, ताकद चांगले, डीप कडे, फिल्डर रेडी, प्रयत्न चांगले झाले. आणि तिथे उभे होते कोपरोलीच्या अविनाश कडून अशी चूक झाली. दबाव सातत्याने वाढेल आणि आला हा षटकार. तो सोडणार नाही. सोपानला जास्त वेळ तो मैदानावर तुम्ही उभे ठेवू शकत नाही. सोपान मात्र वन ऑफ द डेंजर क्रिकेटर. हरिग्रामचं क्रिकेट ज्याने नेहमी फुलवले, शांत संयमी स्वभावाचा खेळाडू. आणि रोहितला माहिती आहे सोपानची विकेट आपल्या संघासाठी महत्त्वाची आहे. एकूण धावा 7. कंपॅरिझन करूया. प्रसाद पाटीलने जेव्हा षटक हाताळलं 10 दिलत्या आणि आता रोहित पाटील 2 चेंडूचा खेळ संपला, धावा 7 आहेत. सामना चांगला होईल. हरिग्राम विरुद्ध कोपरोली, दोन्ही जवळची गावात. आई गावदेवी कोपरोली नावाने खेळतो आणि वागेश्वर 11 हरिग्राम ही दोन्ही जवळची गावं. नेरे दुंद्री विभागातील हे 2 संघ आज आपल्या समोर आहेत. नेक्स्ट बॉल रोहित पाटील समोर ठेवला, सावध पवित्रा. प्रसादनं बॅटचं तोंड उघडलं नाहीये. संयमी पवित्रा त्याचा पाहिला सामना, त्यांना सुद्धा सोडायचा नाहीये. रंग तिथे रंगते, मजेशीर होईल. कसा खेळ होईल, कोण आटोपशीर धडाकेबाज खेळ होईल. मात्र विकेटसाठी प्रयत्न करताना गोलंदाज रोहित पाटील. 3 चेंडूचा खेळ संपला, धावा दाफलकावती 7, टप्पा ओलांडायचे 45. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर हा स्पर्धेचा नियम आहे. समोर ठेवलाय, लॉफ केलाय, हा गगन चुंबी, गगन भेदी, सुपर डुपर 6 आलाय दणदणी षटकार. बैलगाडा शर्यती शौकींसाठी गाणं होतं DJ STC कडून. लाईन चुकली, तिथे पलटवार झाला. 2 मध्ये 6 वर पोहोचलाय प्रसाद आणि सोपान त्याला साथ देतोय. विचार विनिमय केला जाईल, भागीदारीला फोडावे लागेल. पाठलागेचा विचार जरूर झालाय. प्रसाद पाटील 2 मध्ये 6 वर खेळतो. सोपान 2 मध्ये 7. करंट रन रेट पाहिला 19 आहे. रिक्वायर रन रेट 7.38. रोहितचा आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. रुचिर आम्हाला माहिती देतो 13 वर पोहोचला. बॅटिंग करत असताना सामना कमालीचा होणार का? बॅट्समन बॉलर फिल्डरला आपण पाहतोय. बॅट्समन बॉलर असते सिरीज. 3 बाईक आहेत. जयेंद्र जोशी साई बिल्डकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नामदेव शेठ ठाकूर गोल्डन मॅन, त्यानंतर भूपेंद्र शेठ पाटील युवा नेतृत्व आपण पाहतोय. पंचायत समिती सदस्य. 3 बाईक ग्रामीणच्या पोलला आणि 40+ साठी सुद्धा आपण 2 कूलर, 1 स्पोर्ट सायकल. बक्षिसांची लई लूट. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक. रोहित पाटील 2 षटकार आले, दबाव वाढला, 13 झालेत. गती कमी केली, सावध पवित्रा सन्मान दिलाय. सौजन्यशील क्रिकेटचं उत्तम उदाहरण. कधी कधी तुम्हाला चेंडूचा सन्मान करावा लागतो. सामना कमालीचा होणार का? 13 झाले टार्गेट. विजयासाठी हुरूर लागले. विजय खेचून कोण आणणार? 45 धावा झालेत. आक्रमण करताना प्रेशर शिफ्ट होईल कोपरोलीवर. सामना झालाय सोपा, मात्र इथे फटकेबाजी सुरूया. स्ट्रेट हिटचा आणखीन एक पॉवरफुल हिट आलाय. चौकार. धावा करायचे 45. आक्रमणाला केली सुरुवात प्रसाद आणि सोपान. खड्ड्यात उडवत गुल्लाल भडका आणि बैलगाडा शर्यतीचा नादलय एकदम कडक. बघा ही काय कलेक्शन आहे. DJ STC महागुरूंचं आव्हान, बैलगाडा शर्यतीचं सॉन्ग आणि पोपट सॉन्ग, म्हणजे ही व्हाईट स्टोन पाहिली काय कलेक्शन आहे. मिक्सिंग अप्रतिम.
काळजाला भेदणारं संगीत मैदानाकडे लक्ष वेधूया. मात्र जो बलवत्तर खेळाडू खेळतोय सोपान आणि प्रसाद, ही विकेट कोपरलीला घ्यावी लागेल. कारण लक्ष आपण पाहिलं मोठं आहे. क्रिकेटमध्ये मागे काय घडले ते तुम्हाला विसरावं लागतं. 45 करायचे, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. रोहित पाटील यांचं षटक महागडे ठरलं. 17 इथे मंगेश ठाकूरला कमबॅक करणं आणि या जोडीला फोडणं खूप महत्त्वाचं. पॉवरफुल हिटिंग होतोय. थरार नाट्य हरिग्राम विरुद्ध कोपरोली. षटक क्रमांक दुसरं मंगेश ठाकूर, 17 धावा आल्यात. पहिला चेंडू एज लागली. मंगेश युवा गोलंदाज, चेंडू फिरवण्याची कला त्याच्याकडे. अगदी काही दिवसापूर्वी गोलंदाजाची करामत त्यांनी दाखवली. या मॅचवर भरपूर विश्वास असेल. मंगेश ठाकूर कमबॅक करणार का? पहिल्या षटकामध्ये मार खाल्ला, इथे 4-5 धावा आल्या तर कमबॅक बॅकअप करू शकतो हा विचार केला जाईल. आणि एका बाजूला सोपान जो तडाखा दाखवलाय प्रसाद आणि सोपानकडून. समोर ठेवलाय, ताणवलाय आणि हा लांब लचक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणखीन एक षटकार. आपला हे गारठ्यातलं उपटी घालायला लागलाय. यस, पॉवरफुल शॉट बॅटिंग करते सोपान. मात्र 2 षटकार आले. धावफलक पुढे सरकले 23. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला आम्ही विनंती करतो, जो संघ फिल्डिंग करणारे त्यांना आयोजकांकडून सूचना आल्यात, आपण बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबावं. बाकी सर्व तयारीकडून नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला ही सातत्याने सूचना असेल. डॉट षटकार, धावा 23. धावा चांगल्या बऱ्यापैकी जमवल्यात. आणि 4 रिदममध्ये हरिग्राम खेळतो ना, तिथे विकेट घेणं महत्त्वाचं आहे. खोलात टाकला, या गोलंदाजाची गरज आहे. या मैदानावर काय होऊ शकतो भविष्य करणं क्रिकेटमध्ये खोटं असतं. विकेटचा झपाटा दाखवावं लागेल. गोलंदाजांना झंझावत आपला दाखवावं लागेल. मंगेश ठाकूर डॉट 6 सिंगल आले. आतापर्यंत धावा 24. 24 रन्स. 24 लाईव्ह इव्हेंट. संदेश पाटील आणि संपूर्ण टीम आज आपण पाहतोय. कॅमेरामॅन आमची प्रचंड मेहनत करताना. आज मेन कॅमेरामॅन आहेत निलेश आहेत. दुसरे आमचे कॅमेरामॅन किरे आहेत. आणि स्टेजचे आमचे कॅमेरामॅन आपण जरूर पाहतोय बाक आहेत. आणि त्यांचे आजचे मॅनेजर आहेत फ्लोअर मॅनेजर रुचिर. एकूण धावा 24. लॉफ करतोय लॉंग ऑफ कडे. फिल्डर रेडी का होणार एक्झॅक्टली. यस, इथे विकेटची गरज होती. झेल टिपलाय. प्रयत्न चांगले झाले. ज्या चुका अविनाश कडून झाल्या ना त्या चुकांमधून त्यांनी सुधारले. झटका जरूर दिला. इथे आणखीन 2-3 झटके मिळाले ना तर मॅचमध्ये कदाचित कोपरोली संघाचे परतण्याचे चान्सेस जास्त असतील. आणि धावा धावफलकावरती 24 आहेत. टार्गेट 45. तर नक्कीच मॅचकडे वळते. रोहित पाटीलच्या षटकामध्ये 17 आल्या. सेकंड ओव्हर मंगेश ठाकूर 24 धावा आहेत. 45 करायचे. जेव्हा 3 षटकं बाकी असेल विनिंग कॅल्क्युलेशन तुमच्या समोर येईल. दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ले आपण पाहतो. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर अप्रतिम. स्पर्धेचं नियोजन व्यवस्थापन टाइम मॅनेजमेंट. अगदी 3:30 वाजता संघांची रिपोर्टिंग होते. 4 वाजता चेंडू पडतोय. ही विजय शेठ फक्त करू शकतात. आणि आज तागायत आपण म्हणून या स्पर्धेला रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा म्हटलं जातं. लक्ष विद्या मॅचकडे. धावा 24 आहेत. करायचे 45. 45 रन्स. प्रवीण मात्रे बुर्दुल यांना आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये. ज्ञानेश्वर उसाटकर असतील. आज संजय माळी, प्रभाकर पालकर आणि संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स आकुर्ले. मंगेशकडून अपेक्षा वाढल्यात. विकेट मिळाले. आणखीन 1-2 हादऱ्या दिले पाहिजेत. ही अपेक्षा संघ सहकार्यांकडून. समोर ठेवला. वेगाने केल्या पलटवा. डीप लॉंग ऑन कडे. पंचांचा इशारा पुन्हा एकदा आला. हा दणदणीत षटकार. प्रेरणा मिळाली आणि आक्रमण केलं. आणि मंगेश जाधव यांनी पुरस्कृत केलं आज संघाला. आणि राजनं येता क्षणी षटकार ठोकलाय. त्यांचं स्वागत या आपण व्यासपीठावर. नक्कीच पंचांचा इशारा आला आमच्याकडे. येतो इशारा. षटकार आहे की चौकार आहे ते आपण क्लेरिफिकेशन करणार आहोत.
आमची लाईव्ह टीम जरूर आपण पाहूया. थर्ड अंपायर ऑफिशियल अंपायरना आम्ही कॉल करतो, मात्र धावफलकाची चर्चा केली बघा, व्हेरी क्लोज आहे. आणि यस डिसिजन आलं स्लो मोशनमध्ये. आमचे पंच जरूर कळवतील. टेक्निकल टीम यस 4 रन्स. मॅच ऑन करा. क्लोज कॉल पंचांनी सांगितले, सॉरी फॉर दॅट. मात्र हा चौकार असेल. संघ पुढे सरकला. क्रिकेटमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवावा लागतो, मात्र इथे कोपरुलीला कमबॅक होणं खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या बॉलवर जर राज जाधवनं जर षटकार किंवा चौकार काही लागलं तर नरेश जाधव यांच्याकडून 500चं पारितोषिक आहे. नक्कीच. टोटल रन्स पाहतो आपण. संघ पोहोचलाय 28. समोर होता झेल घेण्याची संधी, तिथे जरूर प्रयत्न झाले होते, मात्र कठीण होतं आणि ते ॲक्सेप्ट केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या. सेकंड ओव्हर 45 करायचं हरिग्रामला. पुढच्या दोन्ही संघांना वैभव आपण अगोदरच सांगूया, आपण फिल्डिंगसाठी रेडी राहा. स्वर्गीय सचिन पाटील 11 बोरले आणि आई जगदंबा खानाव म्हणजे संदेश पाटील आणि सचिन दादा मुंडे यांचा संघ इथे खेळेल. त्यांना विनंती करू, आज ई ग्रुपचे 2 सामने, ए ग्रुपचे 2 सामने. ए मध्ये आज टेनिस क्षितिजावरचे दादा संघ खेळणार आहेत, ज्यामध्ये वडवली, जाई, बामणडोंगरी, मुरबी असेल. किरण शेळके, शिवण्या ट्रान्सपोर्ट यांचा आम्ही धन्यवाद देऊ. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं, त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. नितीन शेळके असतील, रॉकेट तेजस ग्रुप, सह्याद्री ढाबाचे ओनर्स, 1 स्पोर्ट्स सायकल आणि 2 कूलर. तर धावा 30 रन्स 45 करायचे आणि नक्कीच विनिंग कॅल्क्युलेशनकडे आता वळणार आहोत. 3 षटकं बाकी, 30 धावा आहेत आणि 18 मध्ये 15ची गरज. पहिला चेंडू स्विंग केला कार्पेटच्या माध्यमातून. हा लांब लचक आणखीन एक ताणून फटका खेळलाय. मिळतील ऑन साईडला कृतीत आणला त्यानं आणि त्यानंतर पलटवार झालाय चौकार. पुढे सरकलाय सोपान मात्र आक्रमक. 2 षटकार 1 चौकार, एकूण धावफलक 34 करायचे 45. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आक्रमण. काय वेगानं बॅट फिरवतोय सोपान. हा आक्रमक शैलीमध्ये नेहमी खेळतो, त्याला तुम्ही शांत ठेवू शकत नाही. किती चापल्य, किती स्फूर्ती आणि पाहतो आपल्या अद्भुत खेळानं तो नेहमी हरिग्रामसाठी आपले इरादे स्पष्ट करतो. गोलंदाजांचे मनसुबे तो उधळून लावतो आणि परफेक्टली मिडल ऑफ द बॅट तो खेळतो. बऱ्याच वेळा सोपानला पाहिले. राज जाधव 2 मध्ये 8 वर आणि संघ पोहोचलाय 35 रन्स. स्लोवर 1 स्विंग केला. गोलंदाजीमध्ये भेदकता जरूर दाखवली. स्लीपकडे क्षेत्र रेडी आहे, तिथे फील्ड जरूर झाली. नेक्स्ट फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण रेडी राहा. मॅनेजमेंटकडून हा निरोप आलाय आणि धावफलकावर 36. सामना सोपा आहे. बोरलेला फिल्डिंग करायचे तर अगदी पॅव्हिलियनमध्ये जी काही तयारी असते ती आपण करून ठेवा. आक्रमण केलाय, चढवला हल्ला. आज सोपान प्रसाद आणि त्या पाठोपाठ राजनं केलेलं आक्रमण. सामना इझी, सोपा, सोयीस्कर झालाय. षटकार. रिवासा टेम अंतर्वर्तुळामध्ये गेला. इनसाइड एकूण धावफलक पाहिलं 42 करायचे 45. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस 43 झालेत. 45 नंतर आपण षटकारानंतर धावा पाहिल्या होत्या 42 आणि आता 43. रिवासा टेम फटका चांगला, क्लासिक शॉट, मॅच फिनिश. थर्ड ओव्हर 3 षटकामध्ये खेळ खल्लास केलाय. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहूया. श्रीशा 11 वागेश्वर हरिग्राम आज भरपूर मूडमध्ये. अगदी आपण पाहिलं जो संघ फॉर्ममध्ये नसतो तो संघ करामत करतो. आज कोपरोली विरुद्ध 2 हात करताना हरिग्राम, सोपान, प्रसाद हँडशेक करायचे. दोन्ही संघ हस्तांदोलन करतील आणि बोरले संघाला मी विनंती करेन आपण मैदानावर शिरकाव करू शकता. आणि मॅन ऑफ द मॅच ठरला या सामन्यामध्ये जरूर आपण जाऊया. सोपाननं 8 धावा सुद्धा दिला. गोलंदाजीमध्ये डिटेल्स पाहिली. प्रसादनं 2 षटकं हाताळली, त्यांनी 12 दिल्या, मात्र विकेट 1 घेतलं. मात्र या वेळेला 1 मॅन शो खेळला. 26 धावा, 3 षटकार, 1 चौकार. नक्कीच बायकर मॅन
हरिग्रामचा विस्फोटक डायनामिक फलंदाज आपण पाहते सोपान म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच DJSTC यांचा आपण धन्यवाद देऊया. तर नेक्स्ट मॅच लगेच सुरू होणार आहे. चला मी विनंती करेन बोथ द टीम 8:10 झालेत. आज एक मॅच एक्स्ट्रा आहे. तर विनंती असेल आपल्याला DJSTC ला आम्ही थोडी विश्रांती देतो. तर राज जाधवनं जो रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि जो चौकार लगावला त्यासाठी महेश जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी. आणि सोपान म्हात्रे 3 बाईक विजेता खेळाडू